आज पाडवा. या पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात गेल्या 12 तासात 6,200 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर सोनं आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली असून थेट त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली असल्याने ग्राहकांमध्ये मात्र कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. चांदीच्या भावात वाढ होत असतानाच आपण पाहिलेलं आहे. काल लक्ष्मीपूजन झालं आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचा भाव हा 1,31,000 पर्यंत पोहोचलेला होता. मात्र आज पाडवा आणि पाडव्याच्या निमित्ताने मुहूर्ताच्या वरती सोनं व चांदी खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात सकाळपासूनच गर्दी झालेली आहे. आणि आजचा जर दर बघितला तर 1,24,800 इतका सोन्याचा दर असून सोन्याच्या दरात तब्बल 6,200 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे. या मागची कारण काय आहेत हे आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत सराफा व्यावसायिक जे आहेत आकाश भंगारे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत. हो, आज सोन्याचे भाव 1,35,000 सोन्याचे भाव होते. आता 1,28,000 वरती सोन्याचे भाव आलेले. कुठेतरी एका दिवसातच सोन्याचे भाव 6,000 रुपये घसरलेले. याच्या मागचं कारण हेवी प्रॉफिट टेकिंग आहे. प्रॉफिट टेकिंगमुळे हेवी सेल ऑफ झाला गोल्ड आणि सिल्वरमुळे, आणि त्याच्यामुळे सोन्या चांदीचे भाव आज 1,28,000 पर्यंत आता आलेले आहे. आता जी प्रॉफिट टेकिंग जे करेक्शन होतं ते झालेलं आहे. प्रॉफिट टेकिंग झालेली आहे. आता पुढचा आपण विचार केला ज्या हिशोबाने गोल्डची बाईंग होते त्या हिशोबाने सोन्याचे भाव परत 1,30 पर्यंत जायची शक्यता आहे. जर बघितलं तर ज्या पद्धतीने हे बदल होत आहेत त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना आजचा दिवस खास होणार. मात्र 6,000 रुपयाची घसरण सोन्यात झाल्यामुळं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि अजून सोन्याचे दर कमी व्हावे अशी अपेक्षा देखील ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.